नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या संदर्भातील आपण महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न आजच्या ह्या पूर्ण लेक्चरच्या सिरीजमध्ये अभ्यासणार आहोत. आणि या प्रश्नांमध्ये आपण आज खास करून पुणे जिल्हा याविषयी महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहेत. तसेच इतर ज्या काही सरळ सेवा भरती परीक्षा होत असतात तर या भरती परीक्षेच्या संदर्भात सुद्धा हे वस्तुनिष्ठ प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपल्याला पुणे जिल्ह्यावरती ज्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा घेतल्या जातात, जसे की आता पुणे जिल्हा असेल किंवा काही आरोग्य विभागाच्या परीक्षा असतील किंवा काही तलाठी असेल किंवा पोलीस भरती असेल, तर अशा वेगवेगळ्या स्तरांच्या विभागांच्या परीक्षा घेतल्या जातात. तर त्यामध्ये पुणे जिल्ह्यावरती जर पुणे जिल्ह्याअंतर्गत काही परीक्षा असतील तर पुणे जिल्ह्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला GK वर आधारित क्वेश्चन्स विचारले जातात. तर ते महत्त्वपूर्ण प्रश्न आपण ह्या आजच्या सिरीजमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपले मित्र आपले मैत्रिणी जर त्या ठिकाणी परीक्षेचे अभ्यास करत असतील तर त्यांच्यापर्यंत देखील हे व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांचा सुद्धा या ठिकाणी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी कव्हर होईल. चला तर मग स्टार्ट करूया. आपण पुणे जिल्हा आधारित महत्त्वपूर्ण जे GKचे क्वेश्चन्स आहेत, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे क्वेश्चन्स आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. चलो, फर्स्ट क्वेश्चन आहे, पुणे प्रशासकीय विभागास काय म्हणतात? आता तुम्हाला खालील 4 पर्याय दिलेले आहेत. अगदी सोपे पर्याय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, मी अगदी निवडक सोपे क्वेश्चन घेतलेले आहेत, कारण आपण परीक्षेचा जर त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याची जी पातळी पाहिली त्या ठिकाणी तुम्हाला अगदी जिल्ह्यांवाईज जेव्हा त्या ठिकाणी प्रश्न येत असतात तर त्या प्रश्नांचं जे स्वरूप असतं ते अगदी खूप सोपं असतं, परंतु आपण ते सोपे क्वेश्चन जास्त करत नाही. तर म्हणून तुमच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचे बेसिक क्वेश्चन आहे, जे तुम्हाला परीक्षेला 1 ते 2 मार्क 3 मार्क 4 मार्कांसाठी त्या ठिकाणी मदत त्याची नक्कीच होते. आणि हे बेसिक क्वेश्चन जर आपले क्लिअर असतील तर आपलं उत्तर सुद्धा परीक्षेला त्या प्रश्नांचं अगदी क्लिअर आपण त्या ठिकाणी सबमिट करू शकतो. तर आपण यामधला फर्स्ट क्वेश्चन पाहतोय की पुणे प्रशासकीय विभागास काय म्हणतात? तर पुणे प्रशासकीय विभागास या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असे म्हणतात, हे त्याचं उत्तर आहे. दुसरा क्वेश्चन आहे यामध्ये, पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? तर तुम्हाला जिल्ह्यांवरती पण प्रश्न येत असतात. ते कसे की आता पुणे जिल्हा म्हटला आहे, त्या पुणे जिल्ह्यांच्या पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला, पूर्वेला, म्हणजे हा जो टॉपिक आहे तुमचा हा दिशा संदर्भातला टॉपिक आहे. यामध्ये तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला या ठिकाणी रायगड जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस कोणता जिल्हा आहे? तर अहमदनगर हा उत्तर पूर्व मध्ये येणारा जिल्हा आहे. ओके, पुणे जिल्ह्याच्या आग्नेयस कोणता जिल्हा आहे? तर पुणे जिल्ह्याच्या आग्नेयस सोलापूर जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस पाहायला गेलं तर सातारा हा जिल्हा आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्याच्या वायव्येस कोणता जिल्हा आहे? तर पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे हा जिल्हा आहे. चला, हे पहिले महत्त्वाचे लक्षात आले. म्हणजे इथे तुम्हाला पूर्ण दिशा दर्शक या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत, कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे पुण्यालगतचा. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढे आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने पुणे जिल्ह्याच्या दक्षिण सीमा कोणत्या नदीने व्याप्त केलेले आहे? ओके, तर नीरा हे त्याचं उत्तर आहे. सह्याद्री पर्वतरांगांनी कोणती सीमा केलेली आहे? तो पूर्व सीमा या ठिकाणी केलेली आहे सह्याद्री पर्वतरांगांनी. पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत असा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. ओके, पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर 14 तालुके आहेत. पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागास कोणत्या नावाने ओळखलं जातो? तर मावळ या नावाने ओळखला जातो पुण्याचा पूर्वेकडील जो भाग आहे. ओके,
त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या. पुणे जिल्ह्यातील भाटघर येथील धरण कोणत्या साली बांधले गेले? तर याचं उत्तर आहे 1929 मध्ये या ठिकाणी बांधले गेले, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर भाटघर धरणाचे पूर्वीचे नाव काय झाले? म्हणजे पूर्वीचं नाव काय होतं? जे भाटघर धरण आहे त्याचं पूर्वीचं नाव काय होतं? तर लॉईड धरण हे पूर्वीचं नाव होतं. देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते आहे? तर याच्यातलं उत्तर आहे विक्रम. मावळ तालुक्यात फागणी येथे कोणते धरण आहे? तर पवना धरण आहे. पुरंदर तालुक्यातील मध्यम प्रकल्पाचे नाव काय आहे? तर बघा, पुरंदर तालुक्यामधील जे मध्यम प्रकल्प आहे त्याचे नाव आहे नाझरे. त्यानंतर पुढचं घ्या. वरवंड, कारसुर्डी व माटोबा हे तलाव कोणत्या तालुक्यात आहेत? बघा, इथे आता तुम्हाला कोणत्या तालुक्यात काय आहे यावरती देखील तुम्हाला परीक्षेलाही प्रश्न विचारले जातात. आता इथे आपल्याला तलाव विचारले आहेत, कधी नद्या विचारतील, या टाईपचे तुम्हाला परीक्षेला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. तर दौंड हा तालुक्यामध्ये, ओके, वरवंड, कासुर्डी आणि माटोबा हे तलाव आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे साधारणपणे हवामान कसे आहे? तर उष्ण, कोरडे व आल्हाददायक आहे. पुढे म्हटलेलं आहे पुढचा क्वेश्चन, देहू आणि आळंदी ही नगरे कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत? तर जास्त करून तुम्हाला परीक्षेला या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला जास्त बघायला मिळतील, कारण मी बऱ्याचशा काही क्वेश्चन पेपरचा त्यामध्ये रिसर्च केला, तर मला ह्या टाईपचे भरपूर सारे क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ज्या परीक्षा घेतल्या जातात वेगवेगळ्या विभागांच्या अंतर्गतल्या, तर तिथे सुद्धा या टाईपचे जास्त क्वेश्चन आलेले होते. तर देहू आणि आळंदी ही नगरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? तर इंद्रायणी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या. इंद्रायणी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा नदीची उपनदी आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालखंडामध्ये कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो असं म्हटलेलं आहे? आता जिल्ह्यात म्हणजे कोणता? पुणे जिल्हा. तर नैऋत्य मोसमी हे त्याचं उत्तर आहे. अंबी या मुठेच्या उपनदीवर पानशेत येथे बांधण्यात आलेल्या जलाशयाचं नाव काय आहे? तर तानाजी सागर हे त्याचं नाव आहे, ओके, जलाशयाचं. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. भक्तिगंगेचा संगम साधणारी महाराष्ट्राची पावनगंगा म्हणून कोणती नदी प्रसिद्ध आहे? तर भीमा. जुन्नर तालुक्यातील चावद येथे कोणती नदी उगम पावते? तर कुकडी. भीमा नदी कोठे उगम पावते? तर भीमाशंकर. पुणे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? तर भीमा. विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहेत? तर आर्वी, हे त्याचं उत्तर आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागास कोणत्या पर्वत आहे? तर सह्याद्री. त्यानंतर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे? हरिश्चंद्र. जिल्ह्याच्या दक्षिण भागात कोणत्या टेकड्या आहेत? पुरंदरच्या टेकड्या आहेत दक्षिण भागीस. मयुरेश्वर अभयारण्य कोठे आहे? तर सुपे. अगदी सोपे क्वेश्चन्स असतात परीक्षेला येणारे, पण बऱ्याच वेळा आम्ही त्या गोष्टी वाचलेल्या नसतात म्हणून आम्हाला कन्फ्यूज होतं की नक्की कुठे आहे. ओके, तर हे क्वेश्चन्स तुम्ही जरा व्यवस्थित करून ठेवा. सर्प उद्यान कोठे आहे? तर कात्रज. जेजुरी या ठिकाणी कोणत्या देवाचे मंदिर आहे? तर खंडोबा. कोकण व जुन्नर या म्हणजे कोकण आणि जुन्नर यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर नाणे घाट. नाणे घाटावरील लेण्यांची संख्या किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे, तर याचं उत्तर आहे 150. इतिहासचार्य सर देसाईंचे गाव कोणते होते? तर कामशेत हे गावाचं नाव आहे. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या साली समाधी घेतली? तर इसवी सन 1296 मध्ये. शनिवारवाडा कोणी बांधला? तर बाजीराव पेशवे
हे त्याचं उत्तर आहे. नानासाहेब पेशव्यांचे स्मारक कोठे आहे? तर वडच. जिल्ह्यात सुप्रसिद्ध निसर्गोपचार केंद्र कोठे आहे? तर उरुळी कांचन इथे आहे. पुणे जिल्ह्यात ठाकर, कातकरी, महादेव कोळी हे आदिवासी लोक कोणत्या तालुक्यात राहतात? तर जुन्नर व आंबेगाव हे त्याचं उत्तर आहे. पुणे जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सुप्रसिद्ध आहे? तर कुठे? लोणावळा. सिंहगडाचे मूळ नाव काय होते? तर सिंहगडाचे मूळ नाव कोंडाणा असे होते. लोकमान्य टिळकांचा बंगला कोणत्या किल्ल्यावर आहे? तर सिंहगड. शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर शिवनेरी किल्ला हा जुन्नर तालुक्यात आहे. वेल्हे तालुक्यातील खालीलपैकी कोणता किल्ला आहे? तर याचं उत्तर आहे तोरणा. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या सेक्शनमध्ये अगदी सोपे आणि साधे आणि महत्त्वपूर्ण परीक्षेला विचारले जाणारे पुणे जिल्ह्यावर आधारित ही संपूर्ण क्वेश्चन्स यामध्ये डिस्कस केले आहेत. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा आणि ऐका, व्यवस्थित समजून घ्या. आणि हेच बेसिक क्वेश्चन तुम्हाला जिल्ह्यांवरती 1-1, 2-2 मार्कांसाठी तुम्हाला परीक्षेला हे येत असतात. सर्व विद्यार्थ्यांना आजचा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक मात्र नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.